श्री स्वामी समर्थ. मराठी महिन्याची अखेर ही अमावास्येने होत असते. गुढीपाडवा आणि अर्थात चैत्र महिनासुद्धा सुरू होत आहे. ज्यांना काहीच करणं शक्य झालं नाही त्यांनी यंदा 18 तारखेला काही गोष्टी आपल्या घरात आवर्जून करायच्या आहेत. या वर्षातील शेवटची दर्श अमावस्या 18 मार्च 2026ला आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये वर्षातील शेवटच्या अमावस्येला कुठले करायचे उपाय, कुठली करायची सेवा, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. 18 मार्च 2026ला सकाळी 8:26 अमावस्या सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 तारखेला सकाळी 6:54 अमावस्या संपणार आहे. थोडक्यात काय तर 18 तारखेचे संपूर्ण दिवसभर अमावस्या असणार आहे. 19 तारखेला गुढीपाडवा आहे. मराठी नवीन वर्ष सुरू होत आहे. तर सगळ्यात अगोदर उठल्या आपल्याला एक काम करायचं आहे. ते असं की आंघोळीच्या अगोदर आपल्या घरातील जी काही जाळी आहे ती काढून टाकायची आहे. जाळी जळमटी अमावस्येच्या दिवशी झटकली जातात. कुठे जाळी वगैरे असेल नसेल तरीही आपल्याला सगळीकडे झाडू फिरवून घ्यायचं आहे. घर थोडं स्वच्छ करून घ्यायचं आहे. जे काही रद्दी असेल, भंगार असेल ते आपल्याला सकाळी आंघोळीच्या अगोदरच काढून ठेवायचं आहे आणि ते देऊन टाकायचं आहे. त्यामुळे घरातील अलक्ष्मी निघून जाते आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो. अमावस्या ही तिथी वाईट नसून अत्यंत शुभ मानली जाते. आपण दिवाळीची लक्ष्मीपूजन देखील याच मुहूर्तावर करत असतो. त्यानंतर आपल्या आंघोळी करायची आहे. आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला खडेमीठ टाकायचे आहे. खडेमीठ टाकल्याने आपल्यातील जी काही निगेटिव्हिटी आहे, वाईट बाधा असेल तर ते निघून जाण्यासाठी मदत मिळणार आहे. त्यानंतर प्रथम उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजा देखील पुसून घ्यायचा आहे. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला देखील हळदीची पाने शिंपडायचं. कारण की आपल्या उंबरठ्याजवळ आपल्या पितरांचा वास असतो आणि अमावस्या तिथीला जे पित्र असतात ते आपल्या पृथ्वी तलावरती येत असतात. अमावस्येच्या दिवशी न विसरता तुम्हाला तुमच्या घरातील फरशी पुसायची आहे. फरशी पुसत असताना त्यामध्ये गोमूत्र, खडेमीठ, चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद आणि मीठ टाकल्यामुळे आपल्या घरातील आपली जी फरशी आहे तर त्यावरती जी नकारात्मकता आहे ती दूर होते. घरामध्ये काही वास्तुदोष असतील तर ते देखील दूर होतात आणि आपल्या घरावरती काही दोष असतील ते देखील दूर होतात. आणि या पाण्याने फरशी पुसल्यामुळे आपल्या घरामध्ये छोटे छोटे जीवजंतू देखील येत नाहीत. काहीतरी उन्हाळ्यामध्ये मुंग्या असतील, मच्छर होतील तर त्याचे प्रमाण देखील कमी होते. त्यासाठी या दिवशी तुम्हाला मिठाने आणि हळदीने आपल्या घरातील फरशी आहे ते आवश्यक पुसायचे आहे. त्यानंतर उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं. आपल्या मुख्य दरवाजावर सकाळी किंवा संध्याकाळी कणकेचा चौमुखी दिवा लावायचा. दोन्ही वेळेला लावल्या तरी देखील चालेल. तसेच दिवा लावताना त्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकायचा प्रयत्न करा. जर मोहरीचे तेल नसेल तर साधं कुठलेही तेल टाकले तरी चालेल. थोडेसे काळे तीळ देखील आवर्जून टाका आणि या पद्धतीने चौमुखी दिवा आपल्या घराला मुख्य दरवाजाजवळ लावायचा आहे किंवा या व्यतिरिक्त दरवाजाच्या दोन्ही बाजूला 2 दिवे लावले तरी चालेल. उंबरठा सुशोभित करा. त्यानंतर अजून काही ठिकाणी आपल्याला दिवा हा लावायचा आहे. तर तो कुठे, तर तुळशी मातेजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तुम्ही तुपाचा दिवा लावा, तेलाचा लावा, काही हरकत नाही, पण तो सकाळी देखील लावायचा आहे. सहसा आपण संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावतो, पण अमावस्येच्या दिवशी सकाळी देखील लावायचा आहे. त्यानंतर स्वयंपाकघर म्हटलं तर अन्नपूर्णा मातेचा त्या दिवशी वास असतो. जेव्हा अमावस्या असते तेव्हा गॅस आणि किचन ओटा अगदी स्वच्छ करून कपड्याने कोरडा करायचा आहे. स्वच्छता झाल्यानंतर किचनच्या भिंतीवर हळदीने स्वस्तिक काढावे. हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते. स्वस्तिक हे हिंदू धर्मामध्ये शुभ मानलं जातं. त्यासाठी किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा आपल्याला आवर्जून करायची आहे. गॅसची पूजा करताना तुम्ही एखादा मातीचा दिवा देखील किचनमध्ये लावू शकता. त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे. अमावस्येला लावण्यात येणारा दिवा हा कायम तिळाचा तेल किंवा मोहरीच्या तेलाचा असावा. अमावस्येच्या दिवशी जमले तर सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम पूजा करता आली तर खूप चांगले आहे. पूजा करताना आपल्याला अन्नपूर्णा देवीचे देखील स्मरण करायचं आहे.
थोड्या वेळासाठी दिवा पेटत राहिला इतका त्यामध्ये तेल टाकलं पाहिजे तरी चालणार आहे. अगदी 10 मिनिट जरी दिवा प्रज्वलित राहिला तरी चालेल. पण दिवा मात्र आपल्या किचनमध्ये लावायचा आहे. आपल्या देवघराजवळ देखील दिवा लावायचा आहे. अर्थात पूजेच्या वेळेस पूजेला थोडासा वेळ असेल तर अगोदर देवाजवळ दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळणार आहे तेव्हा तुम्ही लवकर उठून लवकरात लवकर पूजा करण्याचा प्रयत्न करा. या दिवशी सर्व देवांना पंचामृताने अभिषेक घालावा. खूप उत्तम असतो. या दिवशी कुंकुमार्चन केले जाते. छोटे छोटे उपाय जे आहेत तुम्ही या दिवशी नक्कीच करून पाहावे. किचनमध्ये जिथे आपण मातीचा माठ भरून ठेवतो म्हणजे पाणी भरून ठेवतो तिथे देखील पितरांचा आशीर्वाद असतो असं सांगितलं जातं. त्यामुळे तुमचं मीठ किंवा पाणी भरून तुम्ही ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला संध्याकाळी एखादा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हा दिवा जो आहे तो उचलून ठेवू शकता. अशा प्रकारे देखील आपण उपाय केले तर देखील आपल्याला पितृदोष कमी होतो. अमावास्येच्या दिवशी सकाळी तुळशी मातेचा पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्यानंतर 108 प्रदक्षिणा करावी. असे केल्याने तुमच्या आर्थिक भरभराट होते, कर्जातून मुक्ती देखील मिळते. तसेच सूर्यदेवांना अर्घ्य द्या. असे केल्याने देखील घरातील दारिद्र्यता दूर होते, घरातील सदस्यांची प्रगती होते. तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ तुम्ही तुळशी मातेजवळ आवर्जून लावावा. आता हे सगळे करून झाल्यानंतर काही ठिकाणी आपल्याला स्वस्तिक देखील काढायचं आहे. तर पहिलं स्वस्तिक आपल्याला मुख्य दरवाजावर काढायचं आहे. त्यानंतर दुसरं स्वस्तिक जे आहे ते आपल्याला किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचं स्मरण करून किचनमध्ये तुम्ही शेगडीवर काढा किंवा किचनच्या स्टाईलवर काढा. पण स्वस्तिक आपल्याला किचनमध्ये हे काढायचंच आहे. त्यानंतर तिसरं स्वस्तिक येतं ते तुळशी मातेजवळ आणि चौथं जे आहे ते आपल्या देवघराजवळ आणि पाचवं जे स्वस्तिक असणार आहे ते तुमच्या तिजोरीजवळ, जिथे तुम्ही महत्त्वाचे कागदपत्र वगैरे ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे. हे स्वस्तिक हळदी कुंकवाने काढायचं आहे. अशा पद्धतीने स्वस्तिक आपल्याला काढून झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी या स्वस्तिकची हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून आपल्याला पूजा करायची आहे. आणि त्यानंतर आपल्या देवीची जेव्हा पूजा करणार आहोत शक्यतो सकाळी लवकरच करण्याचा प्रयत्न करा. पण तरीही तुमच्या वेळेनुसार जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात तेव्हा देवीची देखील आपल्याला देवाची सुद्धा आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे. स्वच्छता म्हणजे काय तर दररोज आपण देवांना आंघोळ घालतो. अमावास्येच्या दिवशी देवघरातलं सगळं सामान बाहेर काढायचं. जसं की पुस्तक आहेत, विविध प्रकारचे ग्रंथ आहेत, सगळं काढायचं, झटकायचं आणि देवघर देखील स्वच्छ करून घ्यायचं. आणि उठसूट कधीही देवघर स्वच्छ करू शकत नाही. त्यासाठी देखील अमावास्येच्याच दिवशी दिवस निवडला जातो. म्हणून अमावास्येच्या दिवशी किंवा एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळी करू शकता. पण शक्यतो अमावास्येच्या दिवशी देवघर स्वच्छ करावं. त्यामुळे तुम्हाला देवघर स्वच्छ करायचं असेल तर अमावास्येला लवकर ते करून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा छानपैकी देवांना हळद लावून अंघोळ घालायची किंवा पंचामृताने स्नान देखील घालू शकता. अंघोळ झाल्यानंतर देवांना त्यांच्या जागेवर ठेवून द्यायचं आहे. तुमची ही पूजा आहे ती तुम्हाला करायची आहे. आणि ही स्वच्छता आपल्याला गुढीपाडव्याची देखील होऊन जाईल. आता पूजेमध्ये लक्ष्मी प्राप्तीची सेवा अमावास्येच्या दिवशी केल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने श्रीसूक्तम आहे, कुंकुमार्चन आहे. श्रीयंत्र असेल तर त्यावर करा, देवीचा टाक असेल तर त्यावर करा. पण कुंकुमार्चन अमावास्येच्या दिवशी आपल्याला करायचंच आहे. या व्यतिरिक्त लक्ष्मी मातेची जेवढी सेवा करणार आहात तेवढी करता येईल तेवढीच विष्णू भगवंताची देखील करायची आहे. त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप देखील घरामध्ये करायचा आहे. त्यासोबत देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आता हा दिवा शक्यतो तुम्ही अखंड स्वरूपात म्हणजे रात्रीपर्यंत तो तेवत राहील याची काळजी घ्या. अगदीच विझला तर हरकत नाही, पण शक्यतो तो विझणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतर उपाय बघा. पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला दक्षिण दिशेला दहीभात ठेवायचा आहे. आपल्याला कावळ्यासाठी दहीभात ठेवायचा आहे. अगदीच कावळा नाही आला तर दुसरे कोणते पक्षी आले खाऊन गेले तरी काही हरकत नाही. मनामधली कुठलीही शंका आणू नका.
पण आपल्याला पक्ष्यांसाठी दहीभात ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावरून देखील दहीभाताचा उतारा करायचा आहे. दहीभाताचा उतारा करायचा आहे. बिना मिठाचा थोडासा भात आपल्याला शिजवायचा आहे. त्यामध्ये चमचाभर दही घालायचं आहे आणि हा दहीभात आपल्याला संध्याकाळी 3 वेळा मुख्य दरवाजावरून उतरून आपल्याला त्या दिवशी कधीही तुम्ही टेरेसवरती गार्डनमध्ये किंवा तुम्हाला जिथे कुठे पक्षी येतात त्या ठिकाणी तुम्ही हा दहीभात आहे तो ठेवायचा आहे. त्यामुळे आपल्या घरातील इडापिडा दूर होते. त्यासोबतच आपल्या पितरांचा आशीर्वाद देखील लागतो. पितृदोष देखील दूर होते. 3 वेळा फक्त आपल्याला उतरायचा आहे आणि कोणाशी न बोलता आपल्याला हा जो दहीभात आहे तो पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे. बघा, ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे किंवा ज्यांच्यावरती शनीचा प्रभाव आहे अशा लोकांनी किंवा ज्या लोकांना 7:30 सुरू आहे त्यांनी या अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला पितरांसाठी पिंपळाच्या झाडाखाली देखील मोहरीच्या तेलाचा एक दिवा आवर्जून लावायचा आहे. त्या ठिकाणी बसून पितृसूक्त म्हणणे शक्य असेल तर पितृसूक्त म्हणावं. ओम पितृदेवताय नमः असं म्हटलं तरी चालेल. तसेच अमावस्येच्या दिवशी हा ओम आवर्जून करावा. सूर्यास्ताच्या वेळेला तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. ते म्हणजे मातीची पंती घ्यायची, त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे, त्यावरती 1-2 कापराच्या वड्या ठेवून तूप, 1-2 थेंब लवंगा, 1-2 लवंगा, 1 तमालपत्र बारीक करून टाका आणि त्याचा होम करायचा. तो घरामध्ये फिरवायचा आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये वातावरण शुद्ध होईल. कापूर नकारात्मकता दूर करतो. बाकी 1-2 जे काही मसाल्याचे पदार्थ टाकतो किंवा तूप टाकतो त्या सगळ्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी चांगल्याच असतात. त्यामुळे नक्की तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा उपाय करू शकता. तसेच तुम्ही कोणताही उतारा करून आल्यावरती घरी आल्यावर ज्यांनी कोणी उपाय केलेला आहे घरातल्या तर त्यांनी हातपाय तोंड स्वच्छ धुवायचं, देवाला नमस्कार करायचा. तसेच बघा, या व्यतिरिक्त जर तुम्हाला दानधर्म करण्याची इच्छा असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या वस्तूचं दान नक्कीच करू शकता. दानाला विशेष असं महत्त्व आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी अन्नदान करता आलं तर नक्कीच करावं. अन्नदान करायचं म्हणजे खूप खूप केलं तरच त्याचं पुण्य मिळतं, तर असं काही नाही. एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही एखादा वडापाव खाऊ घातला, एखाद्या बिस्किटाचा पुडा जरी घेऊन दिला तर त्याचं पुण्य तुम्हाला पदरी पडतं. पण दान हे नेहमी गरजू व्यक्तीलाच करावं. आपलेच कोणीतरी नातेवाईक आहेत आणि आपण त्यांना घरी जेवायला बोलवत असू तर त्यांचं एवढं फारसं फळ आपल्याला मिळतं नाही. तसेच अमावस्येला मुख्य प्राण्यांना देखील तुम्ही अन्नदान करू शकता. दान कोणाला करावं तर खरंच ज्याला गरज आहे त्याच व्यक्तीला दान करावं. तर अशा पद्धतीने तुम्ही दान करण्याचा प्रयत्न करा. दान केल्यानंतर ते गुपित ठेवावं. प्रत्येकाला सांगत फिरू नये की मी इतकं दान केलं, तितकं दान केलं. काही दान केलं असेल फुल ना फुलाची पकळी ती आपल्याला गुपित ठेवायची आहे, ती सदैव लक्षात ठेवा. अमावस्येला तुम्ही कोहळा देखील बांधू शकता. याचे देखील अनेक फायदे आहेत. कोहळा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधला जातो, ज्यामुळे आपल्या घरातील दुष्टशक्तीपासून संरक्षण मिळतं आणि कोणाच्याही वाईट नजरेपासून घर सुरक्षित राहते. कोहळा स्वच्छ पाण्याने धुवा आणि स्वच्छ कपड्याने पुसावा. कोहळ्यावरती दोन्ही बाजूला आपल्याला ओम किंवा स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. स्वस्तिक चिन्ह तुम्ही ओल्या कुंकवाने काढू शकता. ओम हे चिन्ह देखील तुम्ही ओल्या कुंकवाने आणि हळदीने देखील काढू शकता. त्यानंतर गंध, अक्षदा आणि फुलाने त्याची पूजा करायची. हा कोहळा आपल्याला लाल वस्त्रामध्ये बांधून मुख्य दरवाजावरती लटकवायचा, जेणेकरून तो सर्वांना दिसेल. तो कोहळा शक्यतो शनिवारी किंवा अमावस्येला बांधावा. जेव्हा तो खराब होईल तेव्हा तसेच कोहळा हा सूर्यास्तानंतरच बांधावा. तर मैत्रिणींनो, सेवा करा. सेवा केल्याने आपल्याला मेवा हा मिळतो. माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.